येथे जमल्या माझ्या सर्व बालमित्रांनो, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट. आजचा दिवस हा लाखो देशभक्तांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत ते सहज नाही मिळाले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद असे असंख्य ज्ञात आणि अज्ञात क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हे मिळवले. त्यांच्या त्यागामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात अभिमानाने जगू शकत आहे. परंतु आजही आपल्या देशाच्या कणा असलेल्या शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनियमित पाऊस, दुष्काळ, वाढते उत्पादन खर्च, पिकांना न मिळणारा योग्य भाव आणि कर्जबाजारीपणा यामुळे लाखो शेतकरी आर्थिक संकटात आहे. अन्नदाता सुखी असेल तरच ते समृद्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर, आधुनिक तंत्रज्ञान आणि आवश्यक मदत देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आजच्या घडीला जगाकडे आणि देशाकडे पाहून एकाच वेळेला अभिमान आणि चिंता वाटते. एका बाजूला आपला देश तंत्रज्ञान, अर्थव्यवस्थेत आणि अंतराळ क्षेत्रात नवनवीन शिखरे गाठत आहे. ही गोष्ट आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची आहे. पण दुसरीकडे आपल्या देशात आणि समाजात काही वाईट गोष्टी आणि गंभीर समस्या आहेत. आज प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पेपरफुटी ही टांगती तलवार आहे. ह्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास ढासळत आहे. माझ्या मित्रांनो, आपण नीट पेपर आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार पाहिलाच असेल. काही भ्रष्ट लोकांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पण जेव्हा सर्व देशवासियांनी आणि सुज्ञ नागरिकांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली. CBI चौकशीमुळे दोषींवर कारवाई झाली आणि सरकारने पेपरफुटीविरुद्ध अत्यंत कठोर कायदा लागू केला. सत्याचा आणि न्यायाचाच विजय होतो हे यातून सिद्ध झाले. भ्रष्टाचार, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि तरुणांमधील व्यसनाधीनता ह्या गोष्टी आपल्या देशाच्या समृद्धीत अडथळा ठरत आहेत. ह्या गोष्टींमध्ये बदल होणे हे अत्यंत गरजेचे आहे. पण हा बदल कोण घडवून आणणार? तर आपण विद्यार्थी आणि नवीन युवा पिढी. आपण आयुष्यात आणि अभ्यासात कधीही वाईट मार्गाचा अवलंब करणार नाही. आज हा संकल्प घेतला पाहिजे. एक जबाबदार नागरिक म्हणून नेहमी सत्याची आणि न्यायाची साथ दिली पाहिजे. अन्याय, भ्रष्टाचार, पेपरफुटी विरुद्ध आवाज उठवणारी एक सुशिक्षित पिढी आपल्याला बनायची आहे. स्वातंत्र्य केवळ ध्वजवंदनापुरतेच मर्यादित नसते. स्वातंत्र्य म्हणजे भ्रष्टाचार मुक्त, सुरक्षित आणि सर्वांना समान न्याय देणारा भारत. तर चला तर मग ह्या पवित्र दिवशी आपण प्रतिज्ञा करूया की आपण वाईट गोष्टींविरुद्ध लढू, चांगल्या गोष्टींचा स्वीकार करू आणि आपल्या भारताला एका नव्या आणि प्रगत शिखरावर नेण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करू. भारत माता की जय. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. Thank you, Pradyumna, for those inspiring words. Let's show our appreciation with all our energy. Let us continue our celebration with another beautiful musical presentation. Please put your hands together for a patriotic song by the students of Ganesh International School.